ताई, मी काय म्हणते, त्या स्वराजला फोन करून बोलवून घे ना, आपण भेटून घेऊ त्याला. काय आपण भेटायचंय? ताई हे बघ, तू आता चिडू वगैरे नकोस, पण मी तुला एक गोष्ट क्लिअरच करते. हे बघ, आमचा कोणाचाच या लग्नाला विरोध नाहीये. फक्त तो मुलगा योग्य आहे की नाही इतकंच बघायचंय. आणि हे आईला पण वाटतंय, हो ना? हो, बरोबर बोलते ती. हे बघ, एकदा भेट झाली, बोलणं झालं, स्वभाव कळला की आम्ही पण निश्चिंत होऊ. हवं तर आम्ही कोणी येत नाही, तू सोबत ज्योतीला घेऊन जा, ती बघून घेईल. बघून घेईन म्हणजे? एक मिनिट, तू भेटणार आहेस त्याला आणि काय करणार आहेस? बघून घेईन म्हणजे काय? काय चाललंय नक्की तुझ्या डोक्यात? ताई अगं, तू चुकीचा अर्थ घेऊ नकोस. बघून घेईन म्हणजे भेटून घेऊ ग, बाकी काही नाही. आणि आई म्हणते ना, भेटल्यानंतर स्वभाव कळतात. तर मला एवढंच बघायचंय, तो तुझ्याशी बोलायला वागायला कसा आहे, बाकी काही नाही. का? माझ्यावर विश्वास नाही आहे का? मी त्याला भेटली आहे, त्याच्याशी बोलली आहे, मला तो चांगला वाटलाय, एवढं पुरेसं नाही आहे का? अगं काही काय ताई, आमचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. फक्त मला एकदा त्याला भेटायचं एवढंच. अगं पण याआधी भेटलीस तू त्याला? हो ताई, पण तुझा होणारा नवरा म्हणून भेटले नाहीये ना. त्याने काय होणार आहे? एक मिनिट, भांडू नका. हे बघ प्रीती, ज्योतीचं बरोबर आहे आणि तुझं चांगलं व्हावं हाच येतोय तिचा. तुम्ही दोघी एकदा भेटून या, मला वाटतंय म्हणून या. ठीक आहे, बोलते मी त्याच्याशी. हे काय? अगं पोहे तरी खाऊन जा. हॅलो. हॅलो. हां, बोला ना. बिझी आहात का तुम्ही? बोलू शकता? नाही, काही काम होतं का? आज भेटू शकतो का आपण? हां, भेटूया ना. भेटूया. ॲक्च्युली ज्योतीला तुम्हाला भेटायचं होतं. हां, म्हणजे तिला बघायचं होतं की तुम्ही माझ्यासाठी नवरा म्हणून योग्य आहात की नाही ते. थोडक्यात तिला परीक्षाच घ्यायची आहे तुमची, म्हणजे वरपरीक्षा. अरे काय बघलास काय त्या आरामात? अरे त्या प्रीतीचा फोन आला होता मला. चांगली गोष्ट आहे की. हां, तू तर खुश असायला पाहिजे. एवढं काय घाबरलायस? अरे बाबा, फोन प्रीतीचा आला होता, पण त्या ज्योतीला बोलायचंय माझ्याशी. कशाला? काय वर परीक्षा घ्यायची म्हणे. हां, वर परीक्षा? हां. तिथे असं समोर बसून असं प्रश्न विचारतात. अरे मला काय माहिती. दादा, ती लय डेंजर पोरगी आहे. ती काही प्रश्न विचारू शकते, अगदी काही. हां, ती तुझी कंडिशन लय बेकार करणार. मी स्वतः डोळ्यांनी बघितलंय. भले तिच्या समोर गार होतात, गार. काय सांगतोस काय तू? खरं एक नंबरची आहे ना, एक नंबरची भांडकुदळ आणि चिडकी पोरगी आहे ती. अरे बापरे. तू जर का एखादा चान्स दिलास ना तिला, म्हणजे तुझी जर का चूक सापडली, मग तर ती तुझी पळता भुई करणार. मग बोलायचं काय नाही, फक्त ऐकायचं. अरे अवघड आहे रे मग हे सगळं. अवघड बिवघड काय नाही. काय टेन्शन घेऊ नको. हे बघ, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेची जशी तयारी केली होती ना, तशी तयारी करून जा. मस्त 10 मार्काचा कधी अनपेक्षित प्रश्न येऊ शकतो. हा, किती दिवस आहेत तयारीला? काय? अरे काय काय बोलतोस काय तू? कधी जायचंय भेटायला? आता लगेच. आत्ता? हां. ऑल द बेस्ट. हे ऑल द बेस्ट काय? मी एकटा नाही जाणार आहे. तू यायचंच माझ्यासोबत. मी नसतो येत परत. डिप ऐक डिप. चल ना, मी एकटा काय करणार? मला माफ कर. अरे मी नाही बोलू शकत, तुझी गरज लागणार. वाईट माणूस आहेस रे. मी काय करणार आहे यार? काय प्रश्न विचारणार मला माहिती नाही. मी बापरे. या का मला फोन करतायत? कोण आहे? अगं स्वराजच्या आत्या. उचल बघ, स्पीकरवर टाक. हॅलो.
हॅलो प्रीती, स्वराची आत्या बोलते, सुलोचना. हो बोला ना. संध्याकाळी जरा भेटायला येशील का मला? काय झालं, काही काम होतं का? नाही, जरा जाणून घ्यायचं होतं मला. हे जे काही झालं त्यानंतर 15 दिवसाच्या आत तू लग्नाला होकार दिलायस. तुला जरा वेगळं नाही का वाटत हे? आत्या, मी खूप कष्टाने आणि हिमतीने या सगळ्यातून बाहेर निघायचा प्रयत्न करते. नाही, तू तसा प्रयत्न करत असशीलही, पण तो कितपत खरा आहे हे जाणून घ्यायचंय मला. म्हणजे म्हणजे मला तुझी वधू परीक्षा घ्यायची. वेळ आणि ठिकाण कळवते तुला. भेटूया. ही आत्या पण ना, ह्या सावेकरांच्या मुलींना जरा हलक्यातच घेतात असं वाटत नाहीये का तुला? नाही, घेऊ दे यांना वधू परीक्षा. मी पण पास होऊन दाखवते की नाही बघ. आणि आता मीच तुला सांगते, स्वराजची परीक्षा तिप्पट अवघड करून टाक. अगं ताई, असं काय बोलतेस? हे बघ, मुळात हा तुम्हा दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आणि आपण जसं ठरवलंय की त्या मुलाची वरपरीक्षा घ्यायची, तसं त्यांनी पण विचार केला असेल ना. आणि समज जर सगळं सुरळीत झालंच तर यात सगळ्यांचंच भलं आहे ना. काय भलं तर होईल, पण आपल्या आयुष्याच, त्यांच्या आयुष्याचं तर मी काय हां त्यांचं काय काय बोललीस का? काय त्यांचं आयुष्याचं काय? नाही, काही नाही. मी म्हणत होते की घेऊ दे त्यांना वधू परीक्षा, आपण पण घेऊ की वर परीक्षा. चला. दादा, मी आलोय ना. मग आता कशाला टेन्शन घेतोय? अरे काय टेन्शन घेतोय म्हणजे मला टेन्शन त्या दोघींचं आहे रे. ती प्रीती आणि ज्योती, त्या दोघी परीक्षा घेणार आहेत रे माझी. मला कळत नाही म्हणजे मला काय प्रश्न विचारतील, काय बोलतील, काय म्हणजे मी उत्तरं नाही दिली त्यांच्या प्रश्नाची योग्य तर काय त्यांना वाटेल मला नाही कळत. मला टेन्शन आलं मला. तू काय हसतोच नाही रे? तू वेळ काळ काय, तू चेष्टा सुचते का तुला? इथे मला काय होतंय. जत्रेत हरवलेल्या 4 वर्षाच्या मुलासारखा चेहरा झाला तुझा. इथे ना तू आधी मला भीती घालून ठेवलं. ती ज्योती काहीतरी खूप डेंजर आहे, चिडकी आहे आणि काहीतरी पळताभूत थोडी करून चढते. मग मला त्याचंच जास्त टेन्शन आलं की ती मला काय विचारणार. मला टेन्शन घ्यायची गरज नाही दादा. तू या परीक्षेत पास होणार आहे. ओके, फक्त कनेक्टेड राहा. कनेक्ट पैकीचे पैकी मार्क मिळाले म्हणून समज. ओके ओके, चल घे कनेक्ट करायला. केलं. हां हां. चल मी निघतो. हां. आता ही ज्योती आली ना, आली तर माझा चेहरा बघून रेस्टॉरंट डोक्यावर घेईल. ओके, चल बाय. ऐक ना, काय आलं? आली ना. आता बाहेर कसं निघू? मग आता काय करायचं? नाही, काम कर. नको तू पॅनिक नको. नाही. हां, ऑल द बेस्ट. कनेक्टेड राहा.